आणि या बातमीपत्राची सुरुवात कांदा लिलावासंदर्भातल्या बातमीनं गेल्या महिन्याभरापासून बंद असलेला मनमाडचा कांदा लिलाव आज अखेर सुरू झालाय। शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला मोकळा कांदा व्यापाऱ्यांनी खरेदी केला आणि केवळ गोणीतूनच आलेला कांदा खरेदी करण्याची आडमुठी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली होती। त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून कांदा लिलाव बंद होता। त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच कोंडी झाली होती। मात्र काल दिल्लीत या संदर्भात झालेल्या बैठकीत व्यापाऱ्यांना मोकळा कांदा खरेदी करावाच लागेल असं राज्य सरकारनं ठणकावल्यानंतर व्यापाऱ्यांनी नरमाईची भूमिका घेतली आणि आज अखेर कांदा लिलाव सुरू झालेला आहे। राज्य सरकारच्या निर्णयाचं शेतकऱ्यांनी स्वागत केलं असून गोणी मार्केटमधून त्यांची सुटका झाली आहे। आज मनमाड मार्केट राज्य सरकारनं हा निर्णय घेण्यास उशीर केल्यामुळे शेतकऱ्यांचा कांदा चाळीत पडला होता। त्यांचा पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी केली आहे। शेतकऱ्याचा जो एक महिन्यापूर्वी जो माल या स्थगितीमुळे सडला तर त्याचे तात्काळ पंचनामे व्हावे, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला न्याय भेटेल। जो माल सडला या प्रकारामुळे या महिन्यापासून जो शेतकऱ्याला जो अन्याय झाला तर सरकारनं खूप निर्णय चांगला घेतला। फक्त तिथे येऊन त्यांचे पंचनामे करा। खुला मार्केट शेतकऱ्यांच्या फायदेशीर आहे, परंतु यावरती आडतही नाही घेतली पाहिजे आणि हमालीही घेतली नाही पाहिजे आणि याला योग्य तो दर ठरवून दिला पाहिजे। आजपासून जे खुलं मार्केट सुरू झालंय त्याला शेतकऱ्यांचा एकदम फुल प्रतिसाद म्हणजे भरपूर प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे आणि त्याच्यामुळे शेतकरी एकदम म्हणजे आनंदी झाले, कारण की त्यांना आज जो गोणीत कांदा आणावा लागायचा म्हणजे व्यापाऱ्यांनी जी आड घातली की गोणीत कांदा घेऊ आम्ही, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होणार होतं। तर नाशिक जिल्ह्यात कांदा बाजार समित्या सुरू झाल्या असल्या तरी शेतकऱ्यांना कमी भाव मिळाल्याने शेतकरी नाराज आहे। शेतकऱ्यांनी गेली 4 महिने कांदा सांभाळून ठेवला होता, मात्र आज लिलाव सुरू झाल्यानंतर त्यांना सरासरी प्रति क्विंटल 650 इतकाच भाव मिळालाय। मात्र कमीत कमी 1000 इतका दर मिळावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे। लासलगावात आज कांद्याला सर्वाधिक 775 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला असून साधारणतः सर्वच बाजार समित्यांमध्ये 650 रुपये भाव मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे। नाफेडनं दर जाहीर करताना सरासरी दर अधिक जाहीर करावेत अशी मागणी केली जाते। आता जवळजवळ 20 ते 25% आता कांदा सडायला सुरुवात झालेली आहे आणि आणखी महिन्यात जवळजवळ 50%च्या घरात कांदा सडून जाईल आणि शेतकऱ्यांना काही पैसे मिळणार नाही। शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च तर राहू द्याच बाजूला, पण त्यांना काहीच मिळणार नाही। तेव्हा सरकारचे धोरणं याला मुख्य कारणीभूत आहे की ज्याच्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। या निर्णयाचं मी मनापासून शेतकऱ्यांच्या वतीने स्वागत करतो आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे आभार मानतो। शेतकरी हवालदिल झाला होता आणि मार्केटकडून त्याला कोणताही न्याय मिळत नव्हता, म्हणून आम्ही या निर्णयाचं स्वागत करतोय की आता केंद्र सरकारने जर ही योजना व्यवस्थितरित्या राबवली तर शेतकऱ्याला दिलासा मिळेल। हे राजकीय जे पुढारी आहे हे खाली फक्त आपले बैठका पण आजची परिस्थिती अशी होणार आहे, शेतकऱ्याच्या हातचा कांदा सर्व निघून जाणार आहे। महिन्यानंतर तुम्हाला कांदा मिळणार नाहीये आणि जो व्यापाऱ्यांकडे जो साठवणुकीचा असेल तेच त्यांना पैसे मिळणार आहे। कांद्याचे भाव पडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष असून रास्त भाव मिळावा यासाठी शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत। कांद्याचा प्रश्न गंभीर बनल्यानंतर राज्य सरकारला जाग आली आणि घाईघाईनं शासकीय हस्तक्षेपी योजनेची घोषणाही करण्यात आली। मात्र या योजनेतून शेतकऱ्यांच्या हाती काहीच पडणार नसल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। देशात अतिरिक्त शेती उत्पादन झाल्यास त्या शेतीमालाचे भाव पडतात। अशा वेळी केंद्र सरकारकडून नाफेडच्या माध्यमातून बाजार हस्तक्षेप योजना राबवली जाते। या योजनेअंतर्गत सरकारकडून त्या शेतीमालाचा किमान आणि कमाल भाव निश्चित केला जातो। व्यापाऱ्यांप्रमाणे सरकारकडून शेतीमालाची खरेदी केली जाते। शेतकऱ्याला फायदा मिळावा यासाठी ही योजना राबवली जाते। यंदा अतिरिक्त कांद्यासाठी ही योजना राबवली जाणार आहे, मात्र यातून शेतकऱ्यांना फायदा होणार नसल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। व्यापाऱ्यांनी जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये जो 400-500 रुपयांनी घेतलेला कांदा होता तो त्यांनी ह्या नियमनमुक्तीच्या काळामध्ये संपूर्ण देशामध्ये पाठवला। 1000-1200चा दर त्यांना मिळाला, म्हणजे त्या दुप्पट फायदा त्यांनी करून घेतला। दरम्यानच्या काळामध्ये शेतकऱ्यांचा कांदा बाजार समितीमध्ये येणार नाही अशी व्यवस्थाही केली आहे। यात सरकारला फायदा कधीच होत नाही हा अनुभव आहे। गेल्या वेळी या खरेदी योजनेत कोट्यवधींचा घोटाळा झाला होता। जोपर्यंत बाजार व्यवस्थेतील मूलभूत बदल आणि सुधार होत नाहीत तोपर्यंत शेतमालाची या दुष्टचक्रातून सुटका होणार नसल्याचं जाणकारांना वाटतंय।
केंद्रामध्ये जो काही निर्णय झाला आहे तोही काही फारसा आशादायक नाही वाटत. 50% राज्य आणि 50% केंद्र याच्यामध्ये शेतकऱ्याचा कांदा काय भावाने घेणार हे मात्र कोणीच सांगत नाही आहे. रोगापेक्षा इलाज भयंकर अशी सध्याची अवस्था असून कांद्याचा तिढा सोडवण्यासाठी वेगळे उपाय करण्याची आवश्यकता असल्याचं शेती आणि बाजार समितीच्या जाणकारांना वाटतंय. योगेश खरेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक. आणि एकूणच आपण ह्या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडे नाशिकहून ते आपल्याला ह्या संदर्भात सगळी माहिती देणार आहेत. योगेश, आपण बघतोय की तब्बल 1.5 महिन्यानंतर कांद्याचा खुला लिलाव सुरू झालेला आहे, मात्र जो भाव मिळालेला आहे आजच्या दिवशी त्यामुळे शेतकरी समाधानी दिसत नाहीये. त्याचबरोबर जी सरकारी हस्तक्षेपी योजना जी आलेली आहे त्याने देखील शेतकऱ्यांना फारसा फायदा होणार नसल्याचंही बोललं जात आहे. काय एकूणच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे त्याविषयी काय सांगाल? आज जर आपण बघितलं तर आज खुले बाजार सुरू झाले आहेत आणि त्यामुळे किमान शेतकऱ्याचा कांदा विकायला सुरुवात झाली आहे. या ठिकाणी जो काही भाव अपेक्षित होता शेतकऱ्याला तो 1000 रुपयाच्या दरम्यान होता, मात्र भाव हे 600-750 रुपयाच्या सरासरीनं आज संपूर्ण नाशिक जिल्ह्यातल्या 13 बाजार समित्यांमध्ये दिसून आले. आणि 650 रुपयाचा जो भाव आहे हा शेतकऱ्याचा एकूण उत्पादनाचाच खर्च आहे. एकरी उत्पादन जे काही केलं जातं त्याच्यामध्ये त्याला 650 रुपये प्रति क्विंटल हाच खर्च त्या ठिकाणी येत असतो. पेस्टिसाइड्स, कामगार, वेगवेगळे जे काही गोष्टी असतात, वाहतूक खर्च, असं सगळं पकडलं तर ते 650-700 रुपये त्याला घरातच पडतात. त्यामुळे त्याला तसा खूप फायदा होत नाही. आणि त्यातल्या त्यात गेल्या 4-5 महिन्यापासून जो कांदा चाळीमध्ये सांभाळलेला आहे तोही त्याचंही नुकसान होत आहे. या पावसाळी ओलसर वातावरणामुळे तो निम्मे खराब होण्याच्या स्थितीमध्ये आहे. त्यामुळे ते पण निम्मे नुकसान त्याचं होणार आहे. त्यामुळे भाव जो आहे तो सरकारनं आता लवकरात लवकर जाहीर करणं आवश्यक आहे, अन्यथा शेतकऱ्याला 650-700 रुपयातच त्याचा माल विकावा लागेल. बरोबर आहे योगेश. त्याचबरोबर एकीकडे आपण बघतोय की 1.5 महिन्यांपूर्वी खरं तर हा सगळा जो व्यापार होता तो पूर्णतः बंद होता. गोणी पद्धतीनं खरं तर व्यापारी घेणार नव्हते. अचानक आपण बघितलं गोणी पद्धतीनेच त्यांना हा कांदा घ्यायचा होता, मात्र आता खुल्या पद्धतीनं ते तयार झालेले आहेत. कुठेतरी सरकारनं हस्तक्षेप केला ह्यावरती आणि निर्बंध लादले, त्यामुळेच हे तयार झाले. ही अचानक व्यापाऱ्यांमध्ये अशी काय नेमकं त्यांनी भूमिका घेतली आणि का घेतली असावी? हा खरं म्हणजे हे खरं आहे की केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं तातडीनं या ठिकाणी हस्तक्षेप योजना आणली आणि स्वतः सरकार खरेदी करणार असं म्हटलं. त्यामुळे व्यापारी हादरले आणि व्यापाऱ्यांच्या समोर प्रश्न उभा राहिला की जर किंमत जास्त ठरवली गेली तर व्यापाऱ्यांची अडचण होणार. त्यामुळे व्यापाऱ्यांनी तातडीनं बैठक घेऊन लगेच आज सकाळी या ठिकाणी खुले बाजार जी एक दर होता तो 650-700 रुपयाच्या दरम्यान तो दर काढलेला आहे. आता सरकार काय दर काढतं, कारण की आता या दराप्रमाणे सरकार दर काढणार आणि हाच जर ॲव्हरेज दर पकडला गेला तर यामध्ये शेतकऱ्याला खूप काही मिळणार नाही आहे. त्यामुळे यापेक्षा किमान आणि कमाल दर जे आहेत ते सरकारनं आता हस्तक्षेप योजना राबवताना वाढवणं गरजेचं आहे. तरच यामध्ये शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये व्यापारी आणि राज्य सरकारमध्ये स्पर्धा होऊ शकेल आणि शेतकऱ्याला 2 पैसे हातात मिळू शकतील. बरोबर आहे योगेश. शेतकऱ्याला 2 पैसे हातात मिळू शकेल ह्यासाठी खरं तर सरकारने आता पावलं उचलणं अपेक्षित आहे. काय नेमकी सरकारनं पावलं उचलली पाहिजेत आणि साधारणतः भाव कितपत दिला पाहिजे? आणि एकूणच आज जर आता हा खुला लिलाव सुरू झालेला आहे, आठवड्याभरानंतर साधारणतः आत्ताचा जो भाव आहे त्याच्यामध्ये काही वाढ होण्याची शक्यता आहे का? खरं म्हणजे आज जो भाव असतो तो पहिली आवक ज्यावेळेस सुरू होते मोठ्या प्रमाणात आवक होते आणि त्यावेळेस खरं म्हणजे भाव पडत असतात. पण यावेळेस आवक होऊन सुद्धा भाव आहे ते 650-700 रुपयाच्या दरम्यान आहे. त्यामुळे जशी जशी आता आवक वाढेल तसे तसे भाव गडगडण्याची भीती आहे. त्यामुळे आता सरकारनं इंटरव्हेन्शन स्कीम ज्याला म्हटलं जातं त्या पद्धतीनं आता भाव 2-3 दिवसामध्ये जाहीर करणं गरजेचं आहे तातडीनं. कारण की आज राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला असेल, त्याच्यानंतर केंद्र सरकार त्याचा निर्णय घेईल. या प्रक्रियेला जवळजवळ 5-6 दिवस लागतील. जर असाच वेळ होत राहिला तर मात्र तोपर्यंत व्यापाऱ्याचा फायदा होईल. त्यामुळे आता तातडीनं पहिल्यांदा दर जाहीर केला तर व्यापाऱ्याला सुद्धा त्याच दरामध्ये घ्यावं लागेल आणि सरकारनं तातडीनं आता पावलं उचलणं गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे थोडक्यात शेतकऱ्यांना कसा फायदा होईल ह्याकडे सरकारनं खरं तर लक्ष दिलं पाहिजे. एकूणच ह्या संपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद योगेश. आपण बघितलं की कांदा लिलावाला आज खुल्या पद्धतीनं सुरुवात झालेली आहे, मात्र शेतकऱ्यांना हवा तसा भाव मिळाला नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येतो. आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. पीक पाणी आमच्या विशेष बातमीपत्रात तुम्ही पाहत राहा झी 24 तास. पीक पाणीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. नंदुरबार जिल्ह्यात खरीप हंगामात साधारणतः 18,000 हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड केली जाते. त्याच संदर्भातला हा रिपोर्ट पाहूया. परंपरागत पद्धतीनं भात लागवड करताना
दोरीच्या साह्यानं सरळ रेषेत लागवड करावी लागते. यासाठी 15 ते 20 मजुरांची आवश्यकता असते. तसंच दिवसभरात केवळ 1 एकर भाताची लागवड होते आणि या लागवडीसाठी एकरी 5,000 रुपयांपर्यंत खर्च येतो. मात्र हेच काम या भात लागवड मशीनच्या माध्यमातून केल्यास वेळ आणि पैसा दोन्हींची बचत होते. या मशीनद्वारे एका तासात 1 एकर क्षेत्रावर भात लागवड होते आणि त्यासाठी केवळ 500 रुपये खर्च येतो. धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी हे यंत्र अत्यंत फायदेशीर ठरलं आहे. आम्हाला जवळपास 500 ते 600 रुपये लागले, जास्त लागले नाही. मजूर तर अजिबात लागले नाही. त्या मशीनवर 2 ते 3 माणसंच आम्ही बसलो आणि मशीनद्वारे एवढ्या चांगल्या पद्धतीने आम्ही भात लावलेला आहे, एक ओळीत लावलेला आहे. उत्पन्न हे डबल वाढतं आणि वेळेची बचत होते. माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितल्यानुसार वेळेची बचत होते. आम्ही दोघं हे जॉब सांभाळून दोघं नोकरीला असून आधुनिक शेती केल्याने तेवढ्या वेळेत आम्ही हे काम केलेलं आहे. भात लावणी यंत्राद्वारे रोवणी करण्यासाठी मॅट पद्धतीनं रोपे तयार करावी लागतात. 15 ते 18 दिवसांची रोपे लावण्यासाठी वापरतात. भात रोवणी यंत्र वापरण्यासाठी सोपं असून चालक आणि 2 मजुरांची त्यासाठी आवश्यकता भासते. हे यंत्र वजनानं अतिशय हलकं आहे. 4 अश्वशक्तीची क्षमता असलेलं हे यंत्र डिझेल इंजिनवर चालतं. या यंत्राच्या साह्यानं लागवड केल्यास 2 ओळींमधील अंतर 22 ते 24 सेंटीमीटर पर्यंत ठेवता येतं. तसंच 2 रोपांमधील अंतर 10 ते 23 सेंटीमीटर पर्यंत ठेवता येऊ शकतं. या यंत्राचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे भात बांधणीच्या कोनाकोपऱ्यात भाताची लागवड या यंत्रामुळे शक्य होते. 1 एकर रोवणीसाठी केवळ 2च रोपं घेत असल्यामुळं त्याचे फुटवे अधिक वाढतात आणि उत्पन्न वाढीला मदत होत असते. येणारा खर्च हा जर पाहिला तर हे 4 अश्वशक्तीचं जनरेटर त्याला वापरलेलं आहे. साधारणतः 1.5 ते 2 लिटर डिझेलमध्ये 1 एकर क्षेत्र लागवड होत असते. दिवसभरामध्ये साधारणतः 3 ते 3.5 एकर लागवड या मशीनच्या सहाय्याने होत असते. भाताची लागवड आधुनिक पद्धतीनं केल्यास मोठ्या प्रमाणात रोपाची आणि वेळेची तसंच पैशाचीही बचत होते. त्याचबरोबर उत्पादनात वाढ होते. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने लागवड न करता शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीची कास धरल्यास शेतकऱ्यांसमोरील मजुरांची समस्या सुटायला नक्कीच मदत होणार आहे. प्रशांत परदेशी, झी मीडिया, नंदुरबार. ब्रेकनंतर पीक पाणीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. पूर्वी शेळी म्हणजे केवळ घरगुती दुधासाठी पाळली जात असे, पण आता काळ बदलला असून आज शेळी मेंढी पालनातून चांगलीच कमाई करता येते. पाहूया त्या संदर्भातला हा खास विशेष वृत्तांत. शेळीला गरिबांची गाय म्हटलं जातं, कारण दूध आणि मांस या दोन्हींसाठी शेळी उपयुक्त असून आज शेळी पालन हा एक उत्तम शेतीपूरक व्यवसाय बनलाय. योग्य पद्धतीनं व्यवस्थापन केलं तर शेळी पालनातून चांगलं उत्पन्न मिळवता येतं. शेळी पालन करताना शेतकऱ्यानं शेळी पालनाची चतुसूत्री लक्षात घेतली पाहिजे. पैदास अर्थात या व्यवसायाचा पाया आहे. शेळी पालन कुठे करायचं, दूध उत्पादन की मांस विक्रीसाठी, या प्रश्नांची उत्तरं व्यवसाय सुरू करण्यापूर्वीच शोधली पाहिजे. शेळी पालनासाठी जनावरांची निवड करताना जात, वय आणि इष्ट गुणधर्म यांचा अभ्यास करणं आवश्यक असतं. शेळ्यांचा आहार हा यातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. उन्हाळ्यात सकाळी लवकर आणि संध्याकाळी उशिरापर्यंत शेळ्या चाराव्यात. हिवाळ्यात सूर्योदयानंतरच शेळ्या चरण्यासाठी घेऊन जाणं उचित ठरतं. हिवाळ्यात गवतावर दव पडतं आणि ते शेळ्यांच्या पोटात गेल्यास त्यांना सर्दी होण्याची शक्यता असते. त्यातून फुफ्फुसाचे आणि घशाचे विकार होण्याची शक्यता बळावते. पाणवठ्याच्या ठिकाणी अथवा गोगलगायींचा वावर असलेल्या ठिकाणी शेळ्या चरण्यासाठी घेऊन जाऊ नये. शेळ्या चरायला नेण्यापूर्वी बाभळीचा डहाळा, शेंगा खाद्य म्हणून द्यावं. आठवड्यातून एकदा लिंबाचा डहाळा चारा म्हणून द्यावा. त्यामुळे शेळ्यांच्या पोटातील जंतांचं प्रमाण कमी होतं. ऊस आहे तुमचा, तिथं बांधावर तुम्ही शेवऱ्या लावून टाका. त्या शेवरीचा पाला ओरबडून तुम्ही शेळीला द्या. त्याच्यासाठी शेळीसाठी खास गुंतवणूक जमिनीची किंवा पैशाची करण्याची फारशी आवश्यकता नसते. आणि म्हणून जेवढा आहारातला तुम्ही खर्च कमी कराल तेवढा तुम्हाला त्या शेळी पालनातून जास्त फायदा मिळतो. महाराष्ट्रातील विविध विभागांनुसार शेळ्यांच्या जाती आढळतात. संगमनेरी, उस्मानाबादी, बेरारी, कोकण कन्याळ या काही प्रमुख जाती असून प्रत्येक विभागानुसार शेळ्यांची निवड करणं योग्य ठरतं. कोकण कन्याळ ही जात मुख्यतः सिंधुदुर्गामध्ये आढळते. मध्यम आकाराच्या या शेळीचा उपयोग मांस उत्पादनासाठी केला जातो. संगमनेरी जात अहमदनगर, नाशिक, पुणे या जिल्ह्यांमध्ये आढळून येते. दूध उत्पादन आणि मांस अशा दोन्ही कारणांसाठी ही जात फायदेशीर ठरते. उस्मानाबादी शेळी मराठवाड्याच्या काही भागांबरोबर उस्मानाबाद, सोलापूरमध्ये आढळून येते. मांस उत्पादनासाठी ही शेळी फायदेशीर ठरते.
बेरारी शेळी विदर्भाची ओळख असून नागपूर, वर्धा, अकोला या भागात मोठ्या प्रमाणात आढळून येते. दुधाबरोबरच मांस उत्पादनासाठी हिचा उपयोग होतो. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे शेळी हा प्राणी असा आहे की आम्ही त्याला ATM म्हणतो, की एनी टाईम मिल्क, कधीही जा दूध मिळेल. एनी टाईम मीट, कोणत्याही वयात तुम्ही तिला स्लॉटर करा, कापा, तिला ते तुम्हाला मटण मिळू शकेल. एनी टाईम मॅन्युअर, कोणत्या वेळेला तुम्हाला खत उपलब्ध आहे. आणि एनी टाईम मनी, कोणत्याही वेळेला तुम्ही गेलात तरी तुम्हाला शेळीचा मार्केट नाही असं कधी होत नाही. अगदी तुमच्या गोट झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.